संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आज तरडगावचा मुक्काम संपून ऐतिहासिक अशा फलटण नगरीत मुक्कामी असणार आहे। फलटण नगरीचा एक ऐतिहासिक इतिहास आहे। शिवछत्रपतींची सासरवाडी आणि इतिहास असा मोठा असणारी फलटण म्हणून या खरतर शहराची ओळख आहे आणि इथंच ऐतिहासिक असं शिवकालीन राम मंदिर आहे। खरं तर पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून वारी पालखी जी आहे ती मार्गस्थ होत असते आणि या तीनही जिल्ह्यात जी ऐतिहासिक मंदिर आहेत, जी खरं तर श्रद्धास्थान आहेत, तिथं हजारो वारकरी दर्शनासाठी येतात, भेट देतात। त्यातच फलटण शहरात असणाऱ्या ऐतिहासिक अशा या राम मंदिरात आता वारकरी यायला सुरुवात झालेली आहे। आज माऊली महाराजांच्या पालखीचा मुक्काम पालखी मैदान जे आहे, खरं तर फलटण शहरातलं ऐतिहासिक शहरातलं पालखी मैदान आहे, तिथं मुक्काम असणार आहे आणि तत्पूर्वी जे दिंड्या आणि वारकरी आहेत ते आता फलटण नगरीत यायला सुरुवात झालेली आहे आणि हे ऐतिहासिक जवळपास 350 वर्षापूर्वीचं जुनं राम मंदिर आहे। अगदी नाईक निंबाळकर यांच्या वाड्याच्या शेजारी असणारं हे राम मंदिर आहे। नाईक निंबाळकर देवस्थानाचं मंदिर आहे। गेल्या 350 वर्षापूर्वी या राम मंदिराचं बांधकाम झालं होतं। शिवकालीन मंदिर म्हणून याची ओळख आहे आणि आता वारकरी जे पालखी सोहळ्यात वारकरी चालतात, माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यात जे वारकरी चालतात, ते सगळे वारकरी आता या राम मंदिरात दरवर्षी जे आहे ते रामांच्या दर्शनाला येत असतात। प्रभू श्रीरामांचं भजन या मंदिरात गायलं जाते आणि आता वारकरी प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला यायला सुरुवात झालेली आहे। ऐतिहासिक असं राम मंदिर आहे आणि आता जो पालखीचा मुक्काम असणार आहे विमानतळ मैदानावरती, त्याच पूर्वी दिंड्या आणि वारकरी फलटण नगरीत दाखल झालेले आहेत आणि ऐतिहासिक अशा राम मंदिरात दर्शनाला आता या सगळ्या भाविक भक्त वारकऱ्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।